नेहमी नेहमी तुरीच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचं आपण दाल फ्राय किंवा दाल तडका बनवतो. एकदा तुम्ही हा चमचमीत मसूर डाळ तडका, मसूर दाल फ्राय नक्की ट्राय करा. जसा धाब्यावर भेटतो चमचमीत तशीच टेस्ट लागणार. बनवायला खूप सोप्पा आणि सर्वात महत्त्वाचं एकदम हाय प्रोटीन रेसिपी आहे. त्यामुळे एक हेल्दी मीलसुद्धा आहे. भातासोबत किंवा भाकरीसोबत आपण हे सर्व करू शकतो. तर सर्वप्रथम आपण कुकरमध्ये 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून आधी आपण 2 ते 3 वेळेस धुवून घेतलेली मसूर डाळ ॲड करायची. त्यामध्येच आपण डायरेक्टली एक मीडियम साईज कांदा कट केलेला आणि एक मीडियम साईज टोमॅटोसुद्धा ॲड करायचा. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक बारीक कट करून ॲड करायच्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा तोही बारीक कट करून ॲड करायचा. आपण हे एक 1 पॉट मील बनवणार आहोत. त्यामुळे आपल्याला जास्त भांडेसुद्धा भरवण्याची गरज पडणार नाही. कुकरमध्येच आपला झटपट दाल फ्राय बनून तयार होईल. पाऊण चमचा हळद टाकायची, एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचं, जसं आपण तिखट खातो त्यानुसार. ओके. अर्धा चमचा थोडासा गरम मसाला ॲड करायचा. त्यामुळे ह्या दाल फ्रायला टेस्ट खूप छान येते. आणि 1 चमचा मीठ आपल्या चवीनुसार ॲड करायचं. थोडीशी फ्रेश कोथिंबीर आपण आता ॲड करायची, म्हणजे ह्याचा फ्लेवर आपल्या मसाल्यांमध्ये खूप छान येतो आणि दाल फ्रायला खूप चांगला असा फ्लेवर येतो. आता ह्या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी ॲड केलं. पाणी सुरुवातीलाच खूप जास्त ॲड करण्याची गरज नाही. 1 ग्लास पाणी 1 वाटी मसूर डाळीसाठी सफिशियंट आहे. आणि आपण कुकर झाकून त्याच्या मस्तपैकी 2 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्या किंवा एका शिट्टीतसुद्धा मसूर डाळ लवकर शिजते. मसूर डाळ शिजायला बिलकुलही वेळ लागत नाही. आणि तुम्ही बघू शकता 2च शिट्टीमध्ये इतकी छान सॉफ्ट अशी आपली मसूर डाळ बनून तयार झाली आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम परफेक्ट आहे. 1 ते 2 मिनटं थोडंसं त्याला चमच्याने आपण हटवून घ्यायचं आणि परत एकदा गॅस ऑन करून घ्यायचा. आणि आता ह्या ठिकाणी आपण परत एकदा 1 ग्लास गरम चांगलं कडक पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सी इतका आपण त्याला बनवून घ्यायचं. भाकरीसोबत खायचं असेल किंवा भातासोबत आपल्याला जी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं पाणी आपण ह्या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. आता गॅस आपण परत एकदा चालू केला आहे. एकदा ह्या मसूर डाळीला चांगला बॉईल येऊ द्यायचा आणि त्यामध्ये आपण मस्त खमंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग ह्याची फोडणी ॲड करायची. फक्त 2 चमचे तेलामध्ये ही फोडणी बनवून घ्यायची आणि ही गरम मस्त मसूर डाळीवर ॲड करायची. आता परत एकदा वरतून थोडीशी फ्रेश कोथिंबीर ॲड करून ह्याला मिक्स करायचं आणि चांगलं 2 ते 3 मिनटं त्याला चांगली उकळी येऊ द्यायची. म्हणजे सर्व फ्लेवर्स तडका हा पूर्ण मसूर डाळीमध्ये इतका छान उतरतो आणि खायला ही मसूर डाळ खूप चमचमीत लागते. नेहमीच्या डाळीपेक्षा थोडीशी वेगळी पण चवीमध्ये एक नंबर अशी ही मसूर डाळ तडका बनून तयार होतो. धाब्यामध्ये तर हे आवर्जून बनवलं जातं. भातासोबत तर खूप परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकदा मी सांगितलेल्या पद्धतीने ही मसूर डाळ तडका रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. एन्जॉय.